आता बातमी आहे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठीची। केंद्राकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही असा प्रश्न विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला विचारलाय। केंद्राकडून बिहारला मदत जाहीर झाली आहे, त्यामुळे आता विरोधकांनी हा प्रश्न विचारलाय। तर केंद्राकडून अजून महाराष्ट्राला मदत का नाही, विरोधकांचा हा प्रश्न आहे। मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे। राज्यातील इतर भागातही पुराचा आणि पावसाचा फटका बसलेला आहे। मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात, त्यामुळे केंद्र सरकारची अजून मदत का मिळाली नाही असा प्रश्न विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला विचारलाय। जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे। 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत। कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत। आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये। ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा, हे अजूनही कुठेही होत नाहीये।